आणि हा व्हिडिओ बघितलाच असणारा इंस्टाग्रामवर खूप व्हायरल झालेला आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की माझा मॅटर्निटी शूट, माझा नाही आमचा मॅटर्निटी शूट कसा झाला. गुड मॉर्निंग मित्रांनो. बायकोला सांगत सकाळपासून ते काम नको करू, तरी नाश्ता बनव काय, हे बनव काय, ते बनव. आताच पूजा केली, रांगोळी काढली, नाही ऐकणारच नाही ना. मला माहित होतं जर मी हे नाही केलं तर माझी बायको करते, अशी उलटी ब्लॅकमेल करते. मी काम करतो. तर सकाळपासूनच आमच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली होती. सकाळी झोपेतून उठल्याबरोबर अहोनी घेतला झाडू हातामध्ये. तर साफसफाईचं तर काही खरं नव्हतं आज, कारण शूट करायचं होतं आणि सगळं काही करायचं होतं. एसी वगैरे, फॅन, म्हणजे माझ्या नाकातोंडात धूर नाही गेली पाहिजे किंवा मला कोणती ॲलर्जी नाही झाली पाहिजे, काही झालं नाही पाहिजे, म्हणून अहोनी सगळं सफाचट करून टाकलं होतं. जिम बंद झाली आहे कारण एवढे प्रमोशन्स होते मुंबईला, पुण्याला, तर टाइमच भेटत नाही जिम साठी. आता म्हटलं आजचे दिवस तरी फोटो काढा तर थोडेसे हातपाय जागेवर दिसले पाहिजे, नाही तर ढेरे दिसत. या सगळ्यांना म्हटलं तर सकाळी जा. एक काव्या मॅनेजर मॅडम, आद्या माहितच आहे तुम्हाला, प्रज्वल, हे दोघं याला म्हटलं होतं की सकाळीच येऊन जाशील 8-9 वाजेपर्यंत, म्हणजे काम आहे बा म्हणून. म्हटलं यानं नवीन गाडी घेतली, स्पीड नाही बा, हा 11:15 वाजता आला, हा जर 9 वाजता बोल. म्हटलं गाडी घेतल्यावर तरी लवकर येत जाईन, तिथे लेट आला. आणि हे दोघं बिचारे 9 वाजता सिटीत जाऊन काय आणलं रे, सुद्धा 2-3 वेळा ब्रश केली, अलता आणला, दूध आणलं, नाश्ता केला. आणला. आपण कुठे आहे मित्रांनो, मी 120 किलोमीटर वरून आलो म्हणून लेट झालो. मी 5 वाजताच निघतो दादा, मी 8 वाजताच पोहोचतो. मला काय म्हणे इतक्या लवकर नको निघू, आरामात निघ म्हणे. नाही, मी म्हटलं तर 6:30 नाही तर 7ला निघ. 7ला निघाला असतं तरी तू 9:30ला इथं पाहिजे होता. काय केला नाश्ता? सरगुंड्याने बस. असं झोप येत होती गाडीवर. आणि मग बायकोला सकाळपासून सांगून राहिलो, थांबली का ते अजूनही. मला माहित होतं ना तिकडून येईन तरी काही ना काही करत असं. अरे दूध उतू गेलं. पण तू उभी नाही राहशील ना, आणि उतू गेला तर काय झालं? नुसता शेक बनवून दे. हा मी अरे बापरे, इकडे काय काही लाज लज्जा. मी तुला नाही म्हटलं, तुला म्हणून राहिलो की जाऊन आराम कर. नाही मला सांगतं काम. आता नाही पाहिजे, शेक नाही भीत मी. आता लय झालं, चुपचाप बनवून राहिलो होतो मी आणि इकडे येऊन टाइमपास करून राहिली. हो आता बाहेर चल, जा सोड. अरे मला पण प्यायचं थोडं. नाही आता नाही तुला हातचा पाहिजे असते ना, शहाणे. आणि काम करताना त्यांची पूर्ण टीम त्यांच्या सोबत जॉईन झाली, असं म्हणत बार बार हा बोल यार अपनी जीत हो उनकी हार हा. पण तू त्यालाच कोण विचारला? आतापर्यंत तो नव्हता तर तुला विचारलं नाही. म्हणजे तुला चोरला म्हणते प्रज्वल. मी हेल्मेट मध्ये चष्मा लावून कशाला जाणार? मला प्रज्वलनं दुसऱ्या दिवशी सकाळीच कॉल केला. अरे म्हणे माझा मित्र कोणाचा तरी चष्मा उचलून आणला म्हणे. त्याला कोणीतरी दिला, मी फोन लावला, म्हटलं तुमचा आहे का याचा आहे? म्हणे याचा आहे, याला सांगू नको म्हणून. भावा, त्या 100 रुपयाच्या चष्म्यासाठी तुला प्रज्वलने दोषी ठरवलं. आणि त्या चष्म्याच्या एक साईडचं ते असते नाही, ते पण तुटलेलं आहे. 700 तुटलेलं. एक मिनिट जॉन जेकब दाखव मला कुठे लिहिलाय याच्यावर तू. अरे हा गोळे एक मिनिट काढ, ओरिजिनल काढ. हे बा, हा जॉन जेकब आहे माझं. इथे लिहिलंय, तुमच्या चष्म्याच्या काचावर लिहिलेलं राहतं. तुला कुठे दाखव. मी लोगो काढून त्या 99 रुपयाच्या गॉगल साठी दोषी ठरवलं भाई त्याला. आणि हा माहिती काय, हिनं गोल्डची अंगठी घेतली. हे याच्यावर आतमध्ये 22 कॅरेट लिहिलेलं आहे. दाखव 22 कॅरेट. हे बघ लिहिलेलं आहे इथं. ते का 100 रुपयासाठी दोस्ताईवर आरोप लावला वे तुला. वे पण माझ्यासाठी बनवला होता ना. बस कारण त्यांचा, तू बनवायला लावला, तुझ्यासाठी बनवायला लावला, स्वतः पिऊन राहिली. तर आम्हाला मॅटर्निटी फोटोशूट आणि व्हिडिओज वगैरे सगळे काढायचेच होते. आम्हाला तेवढ्यातच म्हणजे मॅनेजरला फोन आलेला सॅम स्टुडिओकडनं, शशांक कुडाखे आणि किरण शशांक कुडाखे यांचा मॅटर्निटी फोटोशूट करायचा आहे. तर त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केला. तर आम्ही रेडी झालो. म्हटलं ठीक आहे, करायला रेडी आहे. तर ते म्हणाले की तुम्हाला नागपूरला यावं लागेल, कारण त्यांचा स्टुडिओ नागपूरला आहे. पण मला डॉक्टरने बेड रेस्ट सांगितलं, तर ऑब्व्हियसली तर मी नागपूरला जाऊच नव्हती शकत. तर आम्ही त्यांना म्हटलं की नाही, आम्ही नागपूरला येऊ शकत नाही, कारण मला बेड रेस्ट सांगितलं होतं डॉक्टरने, तर मी जाऊच नव्हती शकत नागपूरला. मग ते रेडी झाले आणि ते स्पेशली फक्त आमच्यासाठी पूर्ण सेटअप घेऊन नागपूरवरून अमरावतीमध्ये आले, ते पण आमच्या घरी. आणि आमच्या घरीच आम्ही इथे फोटोशूट केलेलं आहे. तर देवीची पूजा करण्यासाठी मागून हे आणलेलं आहे. आज आमची इथं आरती पूजा आहे, स्पॉन्सर्ड बाय सॅम स्टुडिओ 7. सॅमसंग नाही, या देवीची पूजा आहे. नाही ते माहिती आहे का, ते जुन्या कोर्ट मध्ये माहिती आहे, ते पांढऱ्या कलरचं विग लावत होते जज लोक. तुला
चांगलं दिसतं रे. हिने काळ्या कलरचं लावलंय. नाही, माझे ओरिजिनल केसेस एवढं सुंदर आहे. चढा. सुंदर दिसतं बाय. ऑब्व्हियसली प्रेग्नेन्सी जर म्हटलं तर मॅटर्निटी फोटोशूट म्हणजे ते एक आठवण म्हणून प्रत्येक मुलीला ते करायची खूप जास्त इच्छा असते. आणि मला डॉक्टरनी सांगितलं होतं बेड रेस्ट, त्याच्यामुळे मला जास्त काही हालचाल करता येणार नव्हती. आणि मेन म्हणजे मला प्रत्येक मी बघून ठेवलं होतं की मला या ड्रेसवर करायचं आहे, या साडीवर करायचं आहे, असं करायचं आहे, तसं करायचं आहे. ऍक्च्युली मला 4 ते 5 शूट करायचे होते, पण अहो म्हणाले की तू एका दिवसात हे करू शकणार नाही, तू नको करू, फक्त आपण 2च शूट करणार आहे, एक ट्रॅडिशनल आणि एक वेस्टर्न साडी, सॉरी वेस्टर्न आणि ट्रॅडिशनलवर, बस त्याच्यावर नाही, त्याच्यावर तू करू पण नको, तुला त्रास होणार, मग डॉक्टरकडे असं तसं वगैरे. डिफरंट टाईपचे फोटोशूट करायचे होते. मी त्या अहोंना दाखवलं, पण मी अहोंना असं म्हटलं की यार ह्याचं फोटोशूट केलं तर लोक काय म्हणणार, कोणी काय म्हणेल ना, असं तसं वगैरे. मी त्यांना म्हटलं, ते म्हणाले नाही, लाईफ एकदाच भेटते, तुला जो कोणता फोटोशूट करायचा आहे, जे काही करायचं आहे ते बिंदास कर, काही विचार नको करू, मी तुझ्यासोबत. तर असे माझे अहो आहे. मग आता मी त्या माणसाची तारीफ नाही करू तर काय करू? मग तुम्ही म्हणता की तारीफ करता नवऱ्याची. मी नर्वस होत आहे. तू का नर्वस होत आहे? एवढे सगळे लोक हे नर्वस होत आहे, तिकडे 10-12 हजार लोक समोरून येत नर्वस. ऍक्च्युअल मध्ये ते नर्वस नाही आहे, ती ऑकवर्ड आहे, कारण की आम्ही असे फोटोशूट कधी करत नाही. मला ना हा हात जमेल असा ऍक्च्युली करायला. तिच्या मनानं उद्या रे बा तर रडते चिडते मग ते. मला नको रे चिडू. अरे पागल, त्यांना नॅचरल स्माइल येते, तू करतो काम. त्यांना फक्त हात घ्यायचा. हो माहिती आहे मला. 3, 2, 1 गो. माहित नको पडू, ती नकली आहे ज्वेलरी, ओरिजिनल वाटली पाहिजे. मी माझ्या पंचेस ठेवतो शेवटपर्यंत वाचून, टेन्शन नको घेऊ. फक्त रिटेक नका घेऊ, पंच व्हायला. हातातलं ब्रेसलेट आहे ना, ते ओरिजिनल आहे असं समजा, हात फिरव त्याच्यावरून. स्माइल करत राहा मग, तसंच बघत स्माइल करत राहा आणि कॅमेरा फेस करत स्माइल करत. ते बेबी झाल्यावर विचारतात ना, बेबी मी कुठून आलो म्हणून, ते मग आधीच्या काळात सांगायचे की ते परी आली आणि पोटात सोडून गेली. तर आपण हा व्हिडिओ दाखवू, हा बेबी बघ वरून आला, असा वरून आला, पोटात आला. एवढी मेहनत लागते का शूटला? तुम्हाला वाटते मजा आहे? फोटोशूट करताना जेव्हा मी स्माइल करतोय तेव्हा मॅम मला म्हणाल्या तुम्ही प्लीज नॅचरल स्माइल द्या, म्हणजे फोटो छान वगैरे येणार. माझे अहो तिकडून मला काही ना काही करून असे हसवत होते, तेव्हा माझी अशी छान नॅचरल स्माइल येत होती तेव्हा. तर मग त्या मॅमला समजलं की अच्छा, म्हणजे हिच्या अहोंनी जर हिला हसवलं किंवा मजा वगैरे केली तर हिची छान स्माइल येते. तर त्या मॅडम त्या माझ्या अहोंना नेहमी म्हणायच्या, शशांक सर तुम्ही इथेच उभे राहा, तुम्ही कुठे जाऊ नका, मॅडमला हसवा म्हणजे त्यांची नॅचरल स्माइल येईल, फोटो छान येणार. आता तिला समजलं असेल की किरणचा किती त्रास होते. या लोकांना माझे बुबुड एकदम स्ट्रॉंग आहेत. गो. स्टार्ट. वन मोर टाइम. हसून करायला लागली. फोरहेड टच करायचंय तुम्हाला. तो हँड आपण सगळ्यात इरिटेटिंग काम आहे ते. लग्नात नुसतं प्रत्येक फोटो डोकं टच करायला लावत होती. ते म्हणतात फोरहेड टच करा, पण ते फोरहेड टच करता करता डेअरी पण टच होणार आहे. टच करायचा म्हणते, मला वाटलं असं टच. परीक्षेच्या लग्नात तो असं करून बायको म्हणून, तो म्हणून फोटोग्राफर बायकोचं फोरहेड टच करा, तो असा करून सरळ उभी आहे. माझ्याकडे बघायचं तुला कॅमेरा. अरे ते करून दाखवत आहे ना. कॅमेराकडे नाही पाहिजे तुम्हाला, हा, चलो. एकमेकांकडे बघा. 3, 2, 1 गो. स्टार्ट. टच करून राहा, स्माइल. तस राहायचं. ते 3 इडियट मध्ये म्हणतात ना, किस करते हो नाक बीच में आती है क्या, तो वो नहीं मालूम, पर वो डोके को डोका लगाने के भी तब आती है बीच में. बेबी इतकं शांत. तू मला हसू नको ना, माझं पोट हलते. तोही हालते ना मग. सेम असं करता करता तुम्हाला इथे किस करायची. मी लिपस्टिक लावलाय. ड्रेस पहा. काही प्रॉब्लेम नाही. मला अगं फोरहेडवर किस करताय म्हणते ही, ना किस ऐकलं ना लगेच. तिला ब्लशची पण गरज नाही आता. हा, आता काय करायचंय? काहीच नाही, पप्पी घेणार आहे तुझी. आवाज येईल. कंटिन्यू. हे आमच्या बिल्डरनी दिलं नाही आहे, हे खालचा ना हा फ्लॅट, याच्यावर मीच केस केली आहे, तो आता भेटेल. आणि वरचा मी विकत घेतला. आधी आमचा पूर्ण प्लॉट आमचा होता 4000 स्क्वेअर फीट, पण ते जरा फायनान्शियल कंडिशनमुळे पप्पाने तसं केलं होतं, तर बिल्डरने फायदा उचलला. पण बिल्डरने मग हलक्यात घेतलं, पण आता बिल्डरची फाटली आहे. गलत आदमी से पंगा ले लिया. परीक्षित नाही त्याला लागलं तर काही. बघा मित्रांनो, तुम्ही 10-20 हजार झाले की तुमची आता एवढी अकड येते. तेव्हा तिकडे किती हजार रे? 94 तिकडे काय 94,000. तुरे 8
84,000 प्लस त्यानं 2 मराठी मूवीज केलेले ऍक्टर आहे तो. जित्ता जमीन पे रहोगे उत्ता ऊपर जाओगे. मी काढू लागतो थोडस. जे लोक आदर्श मेश्राम परीक्षित लंगडेला आधीपासून ओळखतात पण त्यांना वाटतंय की हे दोघंच ग्रो कस काय करताय. भाई मेरे संस्कार जा रहे उधर. ऍक्च्युअली अँकर म्हणे ना हा की तुम्ही अजून तिथे रील बनवाल म्हणे. हा अँकर म्हणे तुम्हाला. हो. तिचा पहिला अवॉर्ड होता तर तिला तो भेटणं खूप गरजेचं होतं आणि ती प्रेग्नेंट होती इकडे. तर त्यांनी असं प्रिटेंड केलं की माझा आहे. डोक्यावर पडला. शूट कर. अद्याचं डोकं फुटलं. अरे वा, मॅडमने आपल्यासाठी गिफ्ट आणलेला आहे. तो रॉड आम्ही लावून 8 महिने झाले तिथं पण आम्ही पडदा नाही आणला आतापर्यंत. तर मित्रांनो, माझ्या बायकोची तब्येत जरा डॉक्टरने सांगितलं होतं बेड रेस्ट करायचं आहे म्हणून. आणि आम्हाला फोटोशूट तर करायचं होतं कारण की माझी बायको काही ऐकत नाही. तर मग काय करायचं, तर मग यांच्याकडे घ्या, काय नाव, यांच्यासोबत कॉन्टॅक्ट केला तर ते म्हणाले की आम्ही व्हिडिओज वगैरे बघतो तर आपण एक तुमच्यासाठी रेअर कंडिशन मध्ये असं करू शकतो की त्यांचा स्टुडिओ नागपूरला आहे, स्पेशली आपल्यासाठी अमरावतीला आले आणि त्यांचा सगळा सेटअप घेऊन आले. त्याच्यासाठी पूर्ण टीमचे धन्यवाद, आभार प्रदर्शन. अरे तुम्ही जेवून घ्या, ते हे आणलंय म्हणजे लेट होईल ना मग ती तयार होताना नाहीतरी. त्यानंतर त्या मॅमनी म्हणजे समृद्धी महाकाळकर नाव आहे त्यांचं, तर त्या मॅमनी नंतर त्यांच्या टीमनी पूर्ण ब्रेक घेतला, थोडा वेळ जेवण वगैरे केलं आणि तेव्हा त्यांनी एक स्टोरी सांगितली. ते ऐकून मला खूप असं प्राऊड फील झालं. तुम्ही पण ऐका. आम्ही जसं अमरावतीला आलो सगळ्यात पहिले आम्ही शशांक सरांच्या मॅनेजरला लोकेशन विचारलं. लोकेशनवर पोहोचलो. बट द इंटरेस्टिंग थिंग, लोकेशनवर आल्यावर आम्हाला शशांक सरांचं घर काही भेटत नव्हतं. कारच्या बाहेर उतरलो. एक जण उभा होता आपल्या गाडीवर. त्यांना आम्ही फक्त एवढं विचारलं की शशांक सरांचं घर कुठे आहे. लिटरली, अरे सर शशांक सर, त्यांना कोण ओळखत, तुम्ही सरळ जा, उजवीकडे जा, राईट साईडला एक डॉग हॉस्पिटल आहे, तीच पूर्ण बिल्डिंग त्यांची आहे म्हणे. असं त्यांनी इंट्रोडक्शन दिलं आम्हाला. तेव्हा आम्हाला कळलं की शशांक सरच्या घराजवळ आम्ही पोहोचलो आहे. हे मला खूप लोकांनी म्हटलं पण मी विसरून जायचो नेहमी रेकॉर्ड करताना, तर आठवणीने आज रेकॉर्ड केलं. कारण की लोक आधी कसे ऍड्रेस सांगायचे की इथे हॉस्पिटल आहे, इथे यांचं घर आहे, या पॉलिटिशियनचं घर आहे, त्याचं घर आहे. तर आता जेव्हा असं सांगतात ना की आणि पप्पाच्या नावाने ओळखायचे की डॉक्लिनिक कुठे आहे म्हणून, तर डॉक्लिनिक नाही यायचे. आता गेम पलट गया आहे. मजा आ रहा है. तर हा माझा सेकंड लुक आहे. तर शर्ट घालायचं विसरलो आहे मी, असं काही नाही आहे. बायको बोलली असंच चांगलं दिसत आहे. थोडासा अनिल कपूर स्टाइल, झक्कास, छाती के बाल, और इधर मेरी प्रिंसेस है. तर माझा फर्स्ट लुक झालेला आहे. हा सेकंड लुक आहे. सेकंड लुकसाठी मी रेड ड्रेस चूज केला. मला थोडा माझा जो ड्रेस आहे तो बॉडीकॉनमध्ये पाहिजे होता आणि त्याला थोडंसं हे पण पाहिजे होतं, तर हे दोन्ही मिक्स आहे म्हणून मी हा ड्रेस चूज केला. त्याचा पान कसं लपून बसलाय उपाय. चुकून व्हिडिओत नाही आलं पाहिजे. तुम्ही मला कमेंट करून सांगाल की माझे लुक तुम्हाला कसे वाटले आणि कसे नाही. पण मला आवडली ही ज्वेलरी, छान दिसत आहे. माझ्या बायकोपेक्षा नाही पण छान दिसते. ठीक आहे, मग घेऊन देशील मला. नाही रे, गिफ्ट आहे ते. किती असा. मित्रांनो, ह्या लुक साठी थँक्स टू आराधना, स्पॉन्सर्ड बाय आराधना. हे सांगायचं राहून जाते. पुरण सेट म्हणतात मग बताते नाही तुम कपडे लेके जाते. बेबी शॉवर साठी मुलीला कपडे सिनेमॅटोग्राफर किंवा हे जे फोटोग्राफर वगैरे करतात ते अरेंज करून देतात. मुलांकडे काही ऑप्शन नसतील तर तू यू कॅन व्हिजिट आराधना फॉर ओनली इन अमरावती. आणि त्या दिवशी पूर्ण दिवसामध्ये मी 4 ते 5 ड्रेस चेंज केले. ड्रेस चेंज, मेकअपवर मेकअप चेंज, हेअरस्टाईल चेंज, ज्वेलरी चेंज, सगळ्या गोष्टी चेंज होत होत्या आणि सेटअप पण चेंज होत होता आणि आमचे फोटोशूट पण खूप छान आले आणि सगळे फोटोज जे आहे आणि फोटोशूट जो काही झालेला आहे तो 1 नंबर झाला आणि खूप मजा पण आली. तुम्ही काय सांगितलं तिने काहीच नाही ऐकलं, रिपीट करा. ऐकलं. असा हात ठेवायचा आहे आणि कॅमेरामध्ये बघायचं आहे. असं करून बघायचं, इकडे तोंड करून डोळे इकडे. बाई कसा नवरा भेटला बाई, असे टांगायचे फोटो काढत येते बाई. माझी बायको बोलली होती म्हणे मी नेल पॉलिश लावते म्हणे पण प्रेग्नन्सीत अलाउड नसते. तर मी म्हटलं तिला नको लावू, तर म्हणे पायाला तरी लावते म्हणे. म्हटलं नको लावू, कारण की आपण नवीन ट्रेंड सुरू करू म्हटलं, नॅचरल वाला. कसं जाणार, कारण आपले सेटअप पूर्ण फिक्स आहेत ना. हो, मग हा आयडिया आला की असं करू शकतो. आपण करू शकतो. सर आम्ही करू शकतो. बघा माझ्यामुळे तुम्हाला तुमची कॅपेबिलिटी पण माहिती पडली. तसंच थांबा सर, तसंच अँगल मध्ये. आता तुम्ही बघा, तुम्ही ओपन करण्यात कसे कम्फर्टेबल आहात.
नंतर मग लास्ट जो फोटोशूट होता तो ट्रॅडिशनलमध्ये मला करायचा होता. ॲक्च्युली लुगड्यावर करायचा होता, पण मी लुगडा म्हणून ॲज अ साडीच वेअर केलं होतं. सकाळपासून काही ना काही सुरू आहे. 12 वाजता सगळेजण इथे आले आहे जे आमचं शूट करून देणार होते. ते आले, त्याच्यानंतर मग इथे मेकअपवाली पण दिदी आली, त्यांनी माझा मेकअप करून दिलं. मी फर्स्ट लुक केला, नंतर मग सेकंड लुक केला आणि सेकंड लुक केल्यानंतर मग हे सगळेजण त्यांनी जेवण वगैरे केलं. तोपर्यंत मी आराम केला आणि हा माझा थर्ड लुक आहे. ओ माय गॉड, आणि सेक्सी लुक आहे एकदम, म्हणजे माझी नजर नाही हटत आहे तिच्यावरून. तर आता मी याच्यावर आलचा लावत आहे आणि अहोनी लावून दिला पहिले, मग दीदी लावून देत आहे. आता विचार केला की असं काहीतरी करायला पाहिजे तर चांगलं वाटेल बा. मला 4 टाईपचे फोटोशूट करायचे होते, 2 वेस्टर्न आणि 2 ट्रॅडिशनल. तर एका दिवसात म्हणजे जवळपास 2 वाजतापासून तर संध्याकाळी 7-8 वाजले बहुतेक आम्हाला. तोपर्यंत आम्ही फोटोशूट आणि व्हिडिओज वगैरे सगळे काढले आणि मी त्यांना सांगितलं होतं की मला 4 फोटोशूट करायचे, या टाईपचे करायचे. तर त्यांनी 4 प्रकारचे वेगळे सेटअप ते सोबत घेऊन आले होते आणि एक फोटोशूट झाला की एक सेटअप अलग. त्यांची टीम जी आहे ती पूर्ण अशी इतकी एक्सायटेड होती सगळ्या ह्या गोष्टी करण्यासाठी आणि त्यामुळे आम्ही पण खूप जास्त एक्सायटेड, मी तर खूप जास्त एक्सायटेड होती फोटोशूट करण्यासाठी. कारण मला माहिती आहे की प्रेग्नेन्सीमध्ये एका दिवसात 4 फोटोशूट करणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही आहे, पण मी ते केलं कारण मलाच खूप जास्त खुशी होती की मला माहित होतं जर मी आता नाही केलं तर मला नंतर करायला भेटणार नाही आहे. आणि आता माझा 9th मंथ आणि 8th मंथमध्ये तर मी काहीच नाही केलं, फक्त रेस्ट आणि बाकीचे कामं. मी काहीच नाही करू शकत आहे. बंदच ठेवा, स्माइल नको करा, नॉर्मल स्माइल. माझीच नजर लागन, पहिले नजर काढून घेशील. केला चालू करायचा, स्टार्ट आहे रन. याच्या मदत असते पोटाकडून, हा पण तशातून पाणी पडून जाईल ना. क्या काय हमारे एडिटर को बताना पडेगा म्हणते. मग तो दुसरा म्हणते अरे एडिटर से पहिले आपण तो खरीद लेते बोलते, फिर एडिटर को बताएंगे. मग काव्या काय म्हणते माहितीये का, मागून सांग ना म्हणते एडिटिंग करून किती दिवस झाले म्हणते. तो म्हणते 2 महिने झाले म्हणते जॉईन करून. 2 महिन्यात त्याला 2.5 लाखाची गाडी उचलली. की बापरे म्हणे एडिटर लोक गाड्या घ्यायला लागले, सोनं घ्यायला लागले म्हणे. म्हटलं मग गंमतची असिस्टंट पाहिजे का? असिस्टंट पाहिजे का? तिने आता 17 प्रो मॅक्स उचलला, 2 प्लॉट घेतले, गोल्ड घेतलं, त्या आद्यानं 17 प्रो मॅक्स घेतला. कुठे गेला एक सुंदरशी गोष्ट घातलेली आहे प्लस. अरे हसायचं एकमेकीकडे बघून, म्हणजे कशी करणार आहे मी? अरे तिले दाखव, हसायचं बरं एकमेकीकडे बघून. मी तर हसते, ते सिरियस राहते. अगं सिरियस राहते का तू? तुझ्या हातात दिलाय ना, तो जाऊन केसात असं लावून ठेवायचा आहे आणि कॅमेरात बघायचा. ओके, कॅमेरात नाहीच बघायचं, एकमेकीकडे बघून हसायचं. जेव्हा एकमेकींकडे बघणार तेव्हा गुलाबाचं पाकळ्या टाकायचं. ओके, हे काम मी करेन. 3, 2, 1. बघा एकमेकींकडे एकमेकीकडे बघितलं काय? ते पाकड्या पडल्यावर डोळे बंद केले. माझ्या सासूबाईला बोलवलं होतं की तुम्ही पण या फोटोशूटमध्ये जॉईन व्हा म्हणून. तर तुम्ही तो व्हिडिओ बघितला असणार आहे, जर नसेल बघितला तर शशांक कुडाखेच्या इंस्टाग्रामवर जाऊन तुम्ही बघू शकता आणि इथे पण बघू शकता. तुया गळ्यात डोरलं शोभन किती, पायामधी पैजण वाजल कशी, कानात वाजून रायली सनाई माया. हळदीनं रंगून गेली माई काया, कानात वाजून रायली सनाई माया. हळदीनं रंगून गेली माई काया. त्याला विसरला का? तुला विसरायचं नाही पडत. कशी गेली चालते, माझ्या बरोबर आला नाही. म्हटलं ना दादाची रील ना बघितलं तरी चालते. चोपून राहिला. पुन्हा बोलली. चोपून राहिला मला. असाच थोडी इथपर्यंत आला. मॅमकडे बघा, सरांकडे बघा. सरांकडे मॅम बघा, मग तिकडे बघा. काकू दोघी आता पुढे बघा. पुढे कॅमेरात बघा. स्माइल करा. दोघीचे डोळे बंद येत आहे. असा एकमेकीकडे बघा, बघा एकमेकांकडे असं मस्त. आणि आठवा कोण काय केलं.
अच्छा तुमच्या घरी पण आहे का? अच्छा म्हणजे हा युनिव्हर्सल नाही इथं विक्टिम नाही असतो त्यांचं काही नाही होत. आमचं काही नाही होत. ते तोच मदत कसं असते मम्मीने काय सांगितलं तर मग हा तूच बदमाश आहे म्हणायचं, हा मला सांगतं का तू? मम्मीने असं म्हटलं, माझी मम्मी म्हणत नाही जगात तूच बदमाश आहे, असं दोघील बदमाश म्हणून मी बेकार होणार. असं एकमेकांकडे बघून जोरात. अरे ते कानातलं तर आलंच नाही ना. तेच म्हणतोय तू मी, असते ना असं या कानात आहे या कानात घाला म्हणतोय मी मगापासून. पुन्हा एकदा आऊ! दाबलाय तुम्ही. थांब मी का? असं एकमेकांकडे बघून सगळे असं की 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 करा. किती फेक असतो मम्मी तू. कॅमेराकडे बघायचं आहे, कॅमेरामध्ये नाही बघायचं आहे. एकमेकांकडे बघा, कॅमेराकडे नाही बघायचं. तर अशा प्रकारे माझा पूर्ण दिवस शूट झाला आणि त्या शूटमध्ये मी सगळ्यांना थँक्यू म्हणते, कारण माझ्याकडून तेवढं होणार नव्हतं. तर सगळ्या टीमनी, शशांकनी, माझ्या सासूबाईंनी, म्हणजे माझ्या टीमनी म्हणजे आमच्या टीमनी, शशांकच्या टीमनी म्हणजे माझा जो कलिग आहे, अद्या, काव्या, प्रज्वल, परीक्षित आणि माझी अहो, माझी सासूबाई, शेवटी आला. तर सगळ्यांनी खूप मदत केली. ऍक्च्युली शूट झाल्यानंतर खूप सारा पसारा पण झाला होता, तर तो पसारा आवरण्यासाठी, झाडण्यासाठी ह्या सगळ्या लोकांनी मदत केली. तर सगळ्यांना थँक्यू. आणि सॅम स्टुडिओनी पण खूप छान काम केलं आणि त्यांनी पण मला कपडे वेअर करण्यापासून, ज्वेलरी घालण्यापासून, मेकअप करण्यापासून, हेअरस्टाईल पासून सगळं त्यांनीच माझा करून दिलं होतं. माझा लुक पण त्यांनीच सेट केला होता, म्हणजे मी डिसाईड केला होता, त्यांनी करून दिलं सगळं जसं मला पाहिजे तसं. आणि शूट पण खूप छान झाला. तर तुम्हाला माझ्या या 4 लुकपैकी कोणता लुक सगळ्यात जास्त आवडलेला आहे तुम्हाला कमेंट करून सांगा नक्की. आणि कोणता शूट तुम्हाला खूप जास्त आवडला ते पण कमेंट करून सांगा. जर तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट पाहिजे असेल तर मी खाली कॉन्टॅक्ट दिलेला आहे. सॅम स्टुडिओ, समृद्धी महाकाळकर त्यांचं नाव आहे आणि खूप छान काम करतात त्या, आणि त्या नागपूरच्या आहेत. तर ऍक्च्युली मला असे खूप सारे कमेंट्स आले, असं शूट नाही करायला पाहिजे, तसं शूट नाही करायला पाहिजे वगैरे. 99% मला ज्या कमेंट्स आहेत खूप छान आलेल्या आहेत आणि 1% अशा कमेंट होत्या की नाही मॅटर्निटी फोटोशूट असा नसते करत, बंप नसते दाखवत किंवा जे काही आहे. तर तुम्हीच मला सांगा मॅटर्निटी फोटोशूट करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे. तर याच प्रकारे माझ्या प्रत्येक मी पकडून ठेवतो, तू घे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट ब्लॉग मध्ये काहीतरी सरप्राईज असणार आहे, तो जर तुम्हाला बघायचा असेल, तुमच्या फीडवर आला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर हाईप करायला विसरू नका. आहे काहीतरी. आणि हे दाखवायचं होतं आम्हाला, आम्ही मॅटर्निटी, आम्ही शूट कसा करतोय. ड्रेस दाखव, तिचा ड्रेस दाखव. खाली वेगळा ड्रेस घातलाय आणि शूट साठी आम्ही ओढणी वेगळी घेतोय. पण जुगाड मस्त आहे, तिला त्रास नाही होत कपडे चेंज करायला जास्त. पण तरीही मला एवढं म्हणायचं आहे की यार एवढी प्रेग्नंट असूनही माझ्या बायकोंचे मला प्रॉमिस केलं होतं की म्हणे माझं चॅनल उघडलं तर मी डेली ब्लॉग करेन म्हणे, आणि खूप प्रयत्न करताय. आता ते जेवढे येत आहेत, कमी येत आहेत, जास्त येतात, तुमचा हे प्रश्न, पण एवढ्या याच्यातूनही जर ती प्रयत्न करते, माझ्यासाठी हेच सक्सेस आहे. म्हणजे ते लाईक व्ह्यूज नंतरची गोष्ट आहे, पण यही मेरे लिए बहुत बड़ा सक्सेस है की बीवी इतना कोशिश कर रही है. तर तिच्या कोशिशसाठी व्हिडिओ हाईप करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो.